गाजराचा हलवा तुम्ही या ना त्या पद्धतीने बनवून खाल्ला असेल, पण आज जी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ना, त्यामध्ये फक्त 2 गाजर आणि 2 वाटी दुधामध्ये संपूर्ण घरासाठी मस्त रसरशीत हलवा तयार होतो। साहित्यांचं मोजमाप अतिशय सोपं आहे, यामुळे बनवणारे बनवतच राहतील आणि मोह न आवरता खाणारे खातच राहतील। उत्कृष्ट चवीचा हा गाजरचा हलवा मस्त रसरशीत तयार होतो आणि तितकाच तो दाणेदारही लागतो। यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। आज तुम्ही तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये नवीन काहीतरी शिकून जाणार आहात। हलवा बनवण्यासाठी इथे मी 2 गाजर घेतलेले आहेत। सगळ्यात आधी हे गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे मी मीडियम साईजचे 2 गाजर घेतलेले आहेत। आता सगळ्यात आधी यावरचं जे साल आहे ते आपण काढून घेऊयात। साहित्यांचं मोजमाप अगदी परफेक्ट इथे मी दिलेलं आहे, यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात जरी करायचं असेल तरी अगदी सहज तुम्ही करू शकता। आता साल काढत असताना खूप खरडून अशी साल काढायची नाही, अगदी वरच्यावर साल काढायची। आता इथे गाजराचा हलवा मस्त रंग यावा यासाठी असे लाल बुंद गाजर घ्यायचे, यामुळे रंग अगदी हलव्याला मस्त येतो। गाजरावरची संपूर्णपणे साल मी काढून टाकली, याचबरोबर याचं देठ आणि टोक सुद्धा मी काढून घेतलेलं आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला गाजर किसून घ्यायचंय। किसून घेत असताना अगदी सोयीस्कर जावं यासाठी मी याचे 2 भाग करून घेतले। हलवा बनवण्यासाठी गाजर आपल्याला अगदी बारीक किसलेलं हवं आहे। यासाठी जी आलं किसण्याची किसणी असते तीच मी इथं घेतलेली आहे, यामुळे अगदी बारीक असा किस पडतो। यामुळे काय होतं, हलव्याला टेक्स्चर सुद्धा छान येतं आणि पटकन हा हलवा शिजला जातो। आता तुमच्याकडे जर अशी किसणी नसेल किंवा असं बारीक किस पडत नसेल तर मग काय करू शकता, जर अशी किसणी नसेल तुमच्याकडे तर गाजराचे तुकडे करा आणि यानंतर मिक्सरमध्ये पल्स मोडवरती हा गाजर बारीक करून घ्या। जितपत तुम्हाला वाटतंय बारीक होत आहे तितपत तुम्ही बारीक करून घेऊ शकता। अगदीच यामधला ज्यूस बाहेर काढू नका। आता इथे तुम्ही बघितलं की अगदी सहज असं हे मी गाजर किसत आहे। पटकन या किसणीवरती सुद्धा किसलं जातं। जास्त प्रमाणात गाजर असतील तर 2 गाजर अशा पद्धतीने हातामध्ये घट्ट पकडायचेत आणि मस्त हे किसून घ्यायचेत, अगदी पटकन किसले जातात। आणि हे बघा मस्त लाल बुंद बारीक असा गाजराचा खीस इथे मी काढून घेतलेला आहे। आता जर तुम्ही हा दाबून पाहिला तर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं। हे पहा, अगदी मी तुम्हाला पिळून दाखवते। यामुळे हा हलवा बनवण्यासाठी खूप जास्त दुधाचा किंवा पाण्याचा सुद्धा वापर करावा लागत नाही। 2 वाट्या दुधामध्ये अगदी मस्त रसरशीत असा हलवा तयार होतो। आता गाजर किसून झाले, पुढची स्टेप पाहूयात। हा हलवा बनवण्यासाठी साहित्यांचं योग्य प्रमाण असणं तितकंच गरजेचं आहे। कदाचित तुमचे गाजर थोडेसे लहान मोठे असू शकतात। यासाठी काय करायचंय, गाजराचा खीस आधी मोजून घ्यायचा। तर इथे जवळ आसपास 1 पूर्ण गच्च वाटी आणि वरती 2 चमचे हा गाजराचा खीस असेल। गाजराचा एकदा अंदाज व्यवस्थित आला की यानंतर सगळं साहित्य कसं व्यवस्थित आपल्याला घेता येतं। किसलेल्या गाजराचा परफेक्ट असा अंदाज आपल्याला घेता आला। आता यानंतर जाड तळ असणारं भांडं आपल्याला गॅसवरती चढवायचंय। यामध्ये 1 अर्धा चमचा भरून आपल्याला तूप घालायचंय। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती हलकंसं हे तूप गरम झालं की किसलेलं गाजर आपल्याला यामध्ये घालायचंय। गाजराचा हलवा बनवत असताना गाजर खूप वेळ परतून घ्यायचं नाही। याचे 2 मुख्य कारण असे आहेत। गाजरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं, या मॉइश्चरमध्येच गाजर निम्म अर्ध शिजलं जातं। यामुळे जितकं तुम्ही परतत जाल तितका गाजरामधलं मॉइश्चर निघून जातं आणि गाजर शिजवण्यासाठी आपल्याला दुधाचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागतं। दुसरं मुख्य कारण असं की हा गाजराचा खीस तुम्ही असाच जेव्हा परतून घेता याचा जो नॅचरल रंग असतो, जो नैसर्गिक रंग असतो तो कुठेतरी निघून जातो आणि हा रंग निघून जाऊ नये यासाठी फक्त 1 अर्धा मिनिटांसाठी तुपामध्ये हा परतून घ्यायचा आहे। फक्त 1 अर्धा मिनिटामध्येच अर्धा चमचा तुपामध्ये हा गाजराचा हलवा आपण परतून घेतलेला आहे। लगेचच यामध्ये 1 वाटी भरून मी दूध घातले। अगदी रूम टेम्परेचरवरचं हे दूध होतं, अजिबात इथे गरम किंवा अगदी कच्चं असं दूध घालायचं नाही। घातलेलं दूध थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि अंदाज घेऊयात। तर इथे आणखीन 1 वाटी भरून मी दूध ह्यामध्ये घातलेलं आहे। घातलेलं दूध पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ आणि हे असंच झाकून ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचंय। गाजर तसं बारीक किसून घेतलेलं आहे, यामुळे पटकन हे शिजलं जाईल। 5 ते 10 मिनिटांमध्ये मंद आचेवरती गाजर आपल्याला छान शिजवून घ्यायचंय। यावरती ठेवूयात झाकण आणि झाकण ठेवून मंद आचेवरती 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात। आता झटपट अशी इतर तयारी करून घेऊ। यासाठी कढई तर मी गरम करण्यासाठी ठेवली, यामध्ये घालूयात अर्धा चमचा तूप, 1 वाटी गाजराचा खीस आणि वरती 2 चमचे भरून आणखीन हा एक्स्ट्रा खीस होता। यासाठी पाऊण वाटी भरून मी इथे रवा घेतलेला आहे। रवा घेत असताना अगदी बारीक असा रवा घ्यायचा आहे। जाड रवा इथे वापरू नका। जाड रवा वापरला तर तो खूप दाणेदार होतो, पटकन शिजला जात नाही आणि खाताना तो तितका चवदार लागत नाही। यासाठीच आपल्याला बारीक रवा इथे घ्यायचा आहे। तर जाड रवा तुमच्याकडे असेल तर थोडासा तो मिक्सरवरती फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल।
तर इथे अर्धा चमचा भरून तूप चांगलं गरम झालं की यामध्ये रवा चांगला परतून घ्यायचा आहे। रवा परतून घेत असताना तो अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचा, म्हणजे अगदी खमंग असा परतला जातो। रवा परतत असताना थोडासा जास्त वेळ द्या, कारण रवा जर कच्चा राहिला तर तो व्यवस्थित फुलत नाही आणि मग या हलव्यामध्ये सुद्धा अजिबात तो चांगला लागत नाही आणि याचबरोबर तो थोडासा चिकट होतो। यामुळे कुठलेही रव्याचे पदार्थ बनवत असताना रवा मंद आचेवरती चांगला खमंग सुवास येईपर्यंत परतून घ्यायचा। रवा 2 मिनिटांसाठी मंद आचेवरती परतून घेतला। आणखीन अर्धा चमचा यामध्ये मी तूप वाढवलेला आहे। आता या तुपामध्ये पुन्हा 2 मिनिटांसाठी हा रवा चांगला खमंग असा भाजून घेऊयात। आणखीन अर्धा चमचा तूप वाढवून मी हा मस्त बदामी रंगावरती रवा परतून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्त खमंग असा रवा परतला गेलेला आहे आणि रंग सुद्धा छान चेंज झालेला आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद केली आणि बंद फ्लेमवरती एकतर तुम्ही हा रवा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्या किंवा यामध्येच कढईमध्ये ठेवणार असाल तर फक्त 1 मिनिट भरासाठी पुन्हा हा परतून घ्यायचा आहे, कारण कढई खूप गरम असते आणि गरम कढईवरती तुम्ही असाच हा रवा ठेवला तर थोडासा तो करपू शकतो। यासाठी 1 मिनिट भरासाठी हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। मंद आचेवरती गाजर शिजवण्यासाठी बरोबर 10 मिनिट लागले। आता एकदा आपण चेक करून पाहूया। तुम्ही इथे बघू शकता मस्त गाजराचा रंग उतरलेला आहे आणि याचबरोबर दूध यामधलं हलकंसं आटलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता की अगदी बारीक असा मॅश होतोय, म्हणजेच हा गाजराचा केस मस्त शिजलेला आहे। लक्षात घ्या की गॅसची फ्लेम इथे संपूर्णपणे लो आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजलेला रवा यामध्ये घालायचा आहे। तर इथे संपूर्ण रवा मी घालून घेतलेला आहे। घातलेला रवा व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायच्यात। अजिबात आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही, शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला अशीच ठेवायची आहे। सध्या जरी तुम्हाला असं वाटत असलं की हलव्याचा रंग खूप फिका दिसतोय, पण पुढे जाऊन आपण जेव्हा साखर यामध्ये घालतो तेव्हा एक मस्त मॅजिक तयार होते आणि या हलव्याचा रंग अगदी मस्त खुलून येतो। आता इथे तुम्ही बघितलं सगळ्या यामधल्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडल्या गेलेल्या आहेत। आता याच टायमिंगला यामध्ये आपल्याला केसराचं दूध घालायचं आहे। तर इथे 2 ते 3 चमचे दुधामध्ये मी 4-5 केसराच्या काड्या घातल्या होत्या। आता हे दूध सुद्धा व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल। केसरामुळे एक हलकासा फ्लेवर वाढतो आणि याचबरोबर रंग सुद्धा त्याचा वाढण्यास मदत होते, यामुळे इथे मी केसर घातलेलं आहे। घातलेलं दूध संपूर्णपणे यामध्ये मुरलेलं आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर आपल्याला साखर घालत असताना बरोबर इथे 1 वाटी भरून साखर लागणार आहे। घातलेली जी साखर आहे ती गोडीला अगदी व्यवस्थित आहे, खूप जास्त गोड सुद्धा होत नाही किंवा अगदीच फिकी होत नाही। परफेक्ट साखरेचा अंदाज मी इथे तुम्हाला सांगितला, पण जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर 2 ते 3 चमचे साखर तुम्ही इथे वाढवू शकता। गॅसची फ्लेम लो आहे। लो फ्लेमवरती साखर फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायची, खूप वेळ साखर परतायची नाही आणि जसं जसं तुम्ही साखर यामध्ये मिक्स करत राहाल तसं तसं तुम्हाला अंदाज येईल की हलव्याचा जो रंग आहे तो मस्त डार्क व्हायला सुरुवात होते। आता याच वेळेस ड्रायफ्रुटचे काही काप मी यामध्ये घालणार आहे। तर इथे काजू, बदाम आणि पिस्ताचे काप मी घातलेत। संपूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नुसते मनुके यामध्ये घातले तरी सुद्धा छान चव येते। घातलेले ड्रायफ्रुट जर तुम्हाला थोडेसे क्रंची आवडत असतील तर थोड्याचे तुपावरती परतून हे यामध्ये घालायचे आहेत, मस्त क्रंची होतात। आता घातलेले हे ड्रायफ्रुट सुद्धा मी चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत। जर तुम्हाला यामध्ये कुठे गुठळ्या दिसत असतील तर त्या सुद्धा मोडून घ्यायच्यात। लक्षात घ्या की सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे। आता सगळं मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की पटकन यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 4 मिनिटांसाठी चांगली दणदणीत अशी वाफ आपल्याला द्यायची आहे। 4 ते 5 मिनिटांसाठी मस्त हलवा मी वाफवून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम बंद केली आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग आलेला आहे, रवा सुद्धा छान शिजलेला आहे। आता एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये घालूयात इलायची पावडर, सोबतच थोडंसं जायफळ सुद्धा आपल्याला किसून यामध्ये घालायचं आहे, मस्त स्वाद येतो। घातलेलं हे जायफळ आणि इलायची पावडर चांगली व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे। हलव्याला जर तुम्हाला छान चकाकी हवी असेल तर आणखीन एक अर्धा चमचा भरून तूप यामध्ये घालायचं आहे। घातलेलं तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच सर्व न करता 5 मिनिटांसाठी हा हलवा झाकून ठेवायचा आहे आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही बघालाच मस्त दाणेदार असा हलवा तयार होतो। या पद्धतीने हलवा जरूर करून पहा। एकदा जर तुम्ही हा हलवा खाल्लात ना तर माझ्याप्रमाणे तुमचा सुद्धा हा फेवरेट हलवा होईल। आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा।